मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही शिवतारेंचा अजित पवारांना मात्र विरोध कायम दिसतोय। अजित पवारांच्या पत्नी आहेत म्हणून मतदान करायचं का? सुनेत्रा पवारांचं योगदान काय असा सवाल विजय शिवतारे यांनी उपस्थित केलेला आहे। उद्या म्हणाल अजित पवारांच्या शिपायाला मतदान करा अशा प्रकारचं सुद्धा वक्तव्य विजय शिवतारेंचं बघायला मिळत आहे। महायुतीच्या नेत्यांनी विचार करायला हवा, काय फक्त अजित पवारांच्या सहभागी होते म्हणून आम्ही त्यांना मतदान करायचं? 20 लाख लोकांनी व्हॉट इज द कॉन्ट्रीब्युशन? काय कॉन्ट्रीब्युशन? अजित पवार उद्या तुम्ही आणखी बोला अजित पवारचा कोणतरी पिऊन आहे मग त्याला मतदान करा म्हणून, ते नाही चालणार। लोकशाहीमध्ये घातक आहे पूर्णपणे। त्यांनी घराणीशाही संपवली पाहिजे। हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जो कन्सेप्ट आहे देशभरात लोकशाहीला धोका आहे घराणीशाही, ती संपवली पाहिजे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी या संदर्भात ही चर्चा होईल, तुम्ही रिपोर्ट दिलेला आहे, सगळे दिलेलं आहे, त्याच्यानंतर चर्चा केली। मुख्यमंत्र्यांनी जर तुमचं आणि अजित पवारांचं मनोमिलन घालून देण्याचा प्रयत्न केला तर हे मनोमिलन होईल का? बघू। हे अजित पवारांनी केलंय, मी त्यांना माफ केलेलं आहे, पण नियती त्यांना माफ करणार नाही। त्यामुळे कुठे ना कुठेतरी अतिची माती होत असते, अशी परिस्थिती आहे। ती त्यांना, मी माझ्याबद्दल नाही, पुन्हा पुन्हा सांगतो, अनंतराव थोपटेंचं भोरच्या सुपुत्राचं मुख्यमंत्रीपद कोणी घालवलं आहे? हर्षवर्धन पाटलांना कोणी पाडलेलं आहे? त्यांच्या काकांना 2 वेळा कोणी पाडलेलं आहे? सुभाषराव कुल यांच्याशी कसे वागलेले आहेत? राहुल कुलचा किती त्रास दिलेला आहे कारखान्याच्या वगैरे बाबतीत? भोरच्या आमच्या संग्रामदादाला मंत्रीपद का मिळालं नाही? अध्यक्षपद कसं यांनी नाकारलं? सत्तेचा दुरुपयोग कसा केला? तर सगळ्या गोष्टी, त्यांचा कारखाना बंद आहे, 1 रुपया फायनान्स नाही। ही सर्व माहिती तुम्ही काल वरिष्ठांना दिली आहे, मात्र मुख्यमंत्र्यांनी आपल्याला भेटताना विलंब केला असा अनेक बातम्या करत प्रसार माध्यम। मुख्यमंत्री आहेत, ते आमचे नेते आहेत, शीर्षस्थ नेते। त्यांच्या घरामध्ये वर्षामध्ये 5 नाही 10 तास बसलो तरी आम्हाला काय आनंद आहे ना। मुख्यमंत्री आहेत ते। या राज्यात 2-3 दिवसात 4 दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। अनेक राज्यहिताचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, कामगारांचे सगळ्यांचे प्रश्न मार्गी लावले पाहिजेत, नाही तर 2-3 महिने लेट होतील। ते सह्या करणे, ठाण्यामधले कार्यक्रम आजारी सुद्धा होते। आणि म्हणून विपर्यास पत्रकारांनी किंवा मीडियाने असा करू नये। इतकं काम असताना सुद्धा त्यांनी बरोबर मला बोलवलं, 1.5 तास चर्चा केली, सगळ्या कार्यकर्त्यांचं ऐकून घेतलं। एवढा जमिनी स्तरावरचा आमचा माणूस आहे, त्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल काही राग। तुम्ही ही निवडणूक लढण्यावर ठाम आहात का? आता मुख्यमंत्री महोदय आमच्या नेत्यांना मी सगळं ब्रीफ केलंय, ते इतर नेत्यांशी बोलतील आणि त्याच्यानंतर मला वाटते निवडणूक जिंकायची असेल, जिंकणे हाच निकष असेल तर योग्य निर्णय होईल। शिवसेनेकडे ही जागा मागितली। आपण जर पाहिलं तर हे होते राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आता स्पष्टपणे भूमिका केलेली आहे की येणारी निवडणुकी ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या संगनमतानेच लढली जाईल। कॅमेरामन निखिल सह तुषार जरेकर, पुढारी न्यूज, पुणे।